ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। 15 महिन्यांपासून आरोपी मोकाट आहे। 8 दिवसांमध्ये आरोपीला अटक झालेली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करू। उपोषण स्थळावरून एक तर न्याय मिळेल किंवा माझी डेड बॉडी तरी घरी जाईल असा टोकाचा इशारा दिलाय ज्ञानेश्वरी मुंडे यांनी। 15 महिन्यांनंतर वडिलांची आठवण आल्याने मुलाला अश्रू अनावर झाले। तर पोलिसांकडून काय अपेक्षा आहे, नेमकी कशा पद्धतीने झालं पाहिजे? पोलिसांकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय पाहिजे आणि आमचे आरोपी तात्काळ अटक केले पाहिजेत। नाहीतर तुमच्याच्याने होत नसलं तर डायरेक्ट CIT SIT आणि CIDला तुम्ही प्रकरण द्या ना। तुमच्याच्यानं जर आरोपी अटक करणं होत नाही तर त्यांच्या पद्धतीनं त्यांना करू द्यात। तर तब्बल 15 महिने झालेले आहेत आणि या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये मागच्या वेळेस जसं तुम्ही म्हटलं होतं की आरोपींना अटक करण्यापर्यंत काही पोलीस अधिकारी गेले होते, पण त्यांच्यावरती दबाव आणला गेला आणि परत ते पुढं काही झालं नाही त्या प्रकरणाचं। नेमकं हे काय घडलं होतं आणि आता हे अशा पद्धतीने घडू नये यासाठी आता काय म्हणणं असेल तुम्हाला? गृहमंत्र्यांना काय सांगणं असेल, मुख्यमंत्र्यांना? गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचं आहे की माझ्या नवऱ्याला न्याय द्या, न्याय द्या। आणि कोणत्या बी परिस्थितीमध्ये तुम्हाला जर असा तपास होत नाही, आता चोरमुले सर जे आहेत, ज्यावेळेस घटना झाली त्यांना पंचनामा त्यांनीच केलेला आहे, त्यांना तर पुरेपूर माहिती आहे। मग त्यांना आरोपी बी माहीत असतील ना, तरी पण 12 दिवस होऊन बी ते का आरोपी अटक करत नाहीत? पोलिसांनी जर आम्हाला मदत करायची असती तर आमचा आरोपी 3 महिन्यातच त्यांनी अटक केला असता। मग असा प्रशासनावर विश्वास राहिला नाही म्हणून तर हे सगळी पळापळ होती ना। मग 1.5 वर्ष झाला, आता 16वा महिना चालू आहे, तरी पण ह्यांना का कळत नाही की आम्ही आरोपी अटक करावं? तरी पण अजून नावच सांगत आहेत आम्हाला। मग आरोपी कधी अटक करणार? आरोपी अटक करा नाही तर मग पुढल्या मंगळवारी मी इथं येऊन बसणार आहे आमर उपोषणाला। मग माझी एक तर डेड बॉडी तरी जाईल, नाही तर मग आरोपी तरी अटक होतील। दोन्हीपैकी एक त्यांना करावंच लागेल। एवढीच आता आशेची किरण सूर्यदास साहेबांनी जे प्रकरण उघडं केलं त्याच्यात जर आशेची किरण भेटली म्हणून SP सरांकडे आता 2 वेळेस मी गेल्या वेळेस आले, आता पण आले, आता मात्र 3ऱ्या वेळेस आलेस माझी बॉडी तरी जाईल, नाही तर माझ्या नवऱ्याचे आरोपी तरी ह्यांना अटक करून द्यावं लागतील मला। आता शेवटी न्याय वाट पाहून आता कंटाळा आला आहे का? हां, कंटाळून गेले का? तर मला लेकरांचं बी बघणं भाग आहे। मग एकतर मला न्याय तरी पाहिजे, नाही तर मग मला तरी इथं हे करा, तुम्ही डायरेक्ट संपवून टाका। माझी फॅमिली आहे ना, मग आम्हा फॅमिलीला तरी संपवून टाका, नाही तर माझ्या नवऱ्याचे आरोपी तरी अटक करा। दोन्हीपैकी एक करा तुम्ही, मग तुम्हाला कोण न्याय मागणार आहे? माझ्या मुलांचं शिवाय माझ्याशिवाय न्याय मागणारं कोण आहे तुम्हाला? 15-16 महिना होत, आठवण येते? हो येते ना। काम की ते आम्ही जेव्हा एक्झाम होती तेव्हा लास्टला भेटला होतो, पुन्हा कधी भेटला? भेट झाली काय म्हणायचं तुला? वडील कोणत्या नावाने हात मारायचे? शिवा म्हणून लास्टला बोललं होतं, त्याच्यानंतर भेट झाली। प्रशासनाला कळायला पाहिजे ना, मग या परिवाराला न्याय द्यायचा आहे का नाही द्यायचा ते। आम्ही 15 महिने झालं दर भटकत आहोत, मी लेकरं घेऊन दर भटकत आहे, तरी पण न्याय का भेटत नाही? मला हेच जाणून घ्यायचं की प्रशासनाला का एकदम काय पाहिजे? सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आता आपण